हॅलो, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी तुमची सखी दीपा स्वागत करते तुमचं ग्रेसफुल कॉर्नरवरती. आणि आजचा सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, तर मी म्हटलं की चला माझं सुट्टीच्या दिवशीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. तर आता मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत, पण मिस्टरांना तर ऑफिस असतं, त्यामुळं माझं तर सकाळच्या डब्यापासूनची मी सुरुवात तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, मी लोखंडीच्या कढईमध्ये आता सकाळची ही भाजी बनवते आहे. शक्यतो मी ट्राय करते की ज्या भाज्या फार काळ्या नाही पडणार, तर तशा भाज्या म्हणजे पालेभाज्या किंवा भेंडी करायची असेल तर मी लोखंडी कढईचा वापर करते. तर या कढईत रात्री मी पापड तळलेले, मी त्यातच भेंडीची भाजी करते. त्यासाठी पहिल्यांदा तेलात जिऱ्याची फोडणी केली, त्यानंतरनं कढीपत्ता, लसूण वगैरे घालून घेतला, थोडीशी हळद आणि मीठ टाकून वाफवायला ठेवली होती. आणि हे करतच साईड बाय साईड माझा सकाळचा चहा पण घ्यायला चालू आहे. सकाळचा चहा माझा खूप घाईत असतो. संध्याकाळी मी निवांत अगदी गॅलरीत माझ्या झाडांजवळ बसून चहा घेते, पण सकाळच्या चहाला मला फारसा वेळ नसतो. मग त्यानंतर आता बघा, इथं मी भेंडीच्या भाजीमध्ये टाकलेले आहे लाल मिरची पावडर, मीठ, धने पावडर, थोडीशी हळद परत एकदा घातली. आणि वरून मी एक सिक्रेट मसाला, म्हणजेच मुलांचा फेवरेट अगेन मॅगी मसाला ॲड करते. आत्ता सध्या घरात सगळं मुलांच्या आवडीचं होते, कारण सुट्ट्या चालू आहेत शाळेला आणि रोज काहीतरी नवीन खायचं असतं. तर आता झाली माझी भेंडीची भाजी करून. आता मग मी कणिक आमच्यापुरती मळून घेते आहे. आता मिस्टरांचा डबा आणि राहिलेल्या चपात्या मी नंतर बनवून घेणार आहे. तर आमच्याकडं सकाळी नाश्ता वगैरे असं नसतं, खूप घाई असते सकाळी, त्यामुळं सकाळी पण ते जी आपण चपाती भाजी बनवतो तेच माझे मिस्टर खातात. कधी मी ट्राय करते की रस्सा भाजी पण सकाळी करून घेईन, पण फार रेअरली होतं. नाहीतर मग अदरवाईज ते जी आपली सुकी भाजी केलेली आहे तीच खाऊन जातात. तर बघा, कणिक अशी मी छान, मला कणिक मळायला खूप वेळ लागतो, पण एकदा का अशी मौसूद लोण्यासारखी कणिक मळून झाली की मला ती फार वेळ भिजत ठेवायची गरज पडत नाही. म्हणजे मनगटाच्या वरचा जो आपला तळहाताचा उंचवटा आहे त्याने मी असं रगडून मस्त कणिक मळून घेते. त्यानंतरनं तेल लावून त्यानंतर परत एकदा मळून घेते कणिक. आणि मग अशा प्रकारे माझी कणिक चपातीसाठी तयार होते. आणि सकाळी एवढी घाई असते की मला फार वेळ कणिक भिजत ठेवायला जमत नाही. तर मग अशा पद्धतीने मी मळतानाच खूप मेहनत घेऊन मळून घेते कणिक. आणि त्यानंतरनं चपात्या एकदम मऊ लुसलुशीत, आणि दिवसभरासाठी माझ्या चपात्या अशा मऊ राहतात. तर या पद्धतीने मी कणिक मळते. शिवाय तर मग तेल लावण्यासाठी मग माझा एक ठराविक डबाच असतो, कारण दररोज वाटीतलं उरलेलं तेल काढून ठेवा किंवा ते तसंच झाकून ठेवा, त्यापेक्षा डबा आहे. आणि कोरड्या कणकेसाठी पण मी एक डबाच ठेवते, जे मला हँडी होतं. आणि मला सकाळच्या घाईमध्ये सगळं शोधत बसायची, किंवा कणिक मळून झाल्यावर परत कोरडं पीठ डिशमध्ये घ्या, हे ते होत नाही. आणि या डब्यातलं पीठ मी दर 2-4 दिवसांनी बदलून ठेवते. तर बघू शकता, अशा पद्धतीने माझ्या प्रत्येक चपात्या अगदीच खूप टम्म नाही फुगल्या पुरणपोळीसारख्या, तरी पण बऱ्यापैकी सगळ्या चपात्या फुगतात आणि एकदम मऊ चपात्या होतात त्या. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणी जवळपास माझ्याशी सहमत असतील की उलट मुलांना स्कूल असेल तर कामं पटपट आवरतात. आता जशी मुलांना सुट्टी लागली आहे, माझं तर कामच आवरत नाही आहे दिवसभरात. तर हे सकाळचं सगळं आवरून झालं, डबा वगैरे झाला की त्यानंतर मुलींना मी थोडीशी पोळी भाजी जे केली आहे तीच खायला देते. पण त्यानंतर मात्र दुपारी जेव्हा त्या झोपेतून उठतात तेव्हा त्यांना दररोज वेगळं काहीतरी खायचं असतं. तर चाललेलं राहतं. मग आता सध्या तरी हेच चाललं आहे, दररोज सकाळची कामं आवरा, सकाळचा मिस्टरांचा डबा, त्यानंतरनं देवपूजा, कपडे भांडायचं, हे रोजचं आपल्या घरातलं काम असतं, किचन वगैरे आवरायचं. ते करून होईपर्यंतच माझी जेवणाची वेळ होते. मी जेवून घेते, त्यानंतर मुली झोपेतून उठल्या की परत अजून आमचं, म्हणजे आत्ता सध्या माझं किचन जवळपास 7 ते 8 तास चालूच असतं, कारण कामावरून होतात तोपर्यंत मुलींना दुपारी काहीतरी वेगळं खायचं असतं. तर मी पण करून देते, कारण एकदा त्या स्कूल चालू झाली, एकदा स्कूलला गेल्या की त्या काही फार लवकर येत नाहीत. तर बघू शकता, आता मला करायची आहे देवपूजा. आणि देवपूजेमध्ये माझं देवघर खूप मोठं आहे आणि माझ्याकडे वस्त्र छोटे, त्यामुळं 2 वस्त्र मी अशी जॉईन करून टाकलेत. मी विचार करते की आता नवीनच एक वस्त्र घेऊन यावं. खरं तर आमच्याकडं दसऱ्याला वस्त्र बदलतात, पण आता हे 2 वस्त्र वेगळे जोडून टाकणं पण मला बरोबर वाटत नाही. तर त्यासाठी मी आता नवीन घेऊन येईन वस्त्र. जेव्हा घेऊन येईन ते तर तुमच्यासोबत शेअरच करेन नक्कीच. तर बघू शकता, अशा प्रकारे माझी आता देवपूजा करून झालेली आहे. आणि देवपूजेला मी माझ्याकडं स्वयंपाक झाल्याच्या नंतरच देवपूजा करते, कारण मला बराच वेळ जातो देवपूजा करण्यासाठी, जवळपास अर्धा-पाऊण तास यात जातो. त्यामुळं सकाळच्या घाईत मला खूप जरी आवडत असेल, मनापासून वाटत असेल सकाळी लवकर देवपूजा करावी, तर ते काही पॉसिबल होत नाही. जवळपास 11:30च्या नंतरच माझी देवपूजा होते. आणि आता मी तुळशीला इथं येऊन पाणी घालून घेतलेलं आहे. आणि माझी तुळस पण यावर्षी इतकी छान आली आहे. मी नवीन घरात राहायला आले आणि या घराचं तोंड पश्चिम दिशेला आहे, तर ते दिवसभराचं ऊन आमच्या घराला भेटतं. तर त्यामुळे अंगणातील झाडं पण खूप छान आलेत. आणि त्यानंतर सगळी कामं आवरून झाली होती, फक्त दूध तापवायचं राहिलेलं. मग दूध तापवायला ठेवलं आणि मी आज ट्राय करते माझ्या केसांसाठी एक रेमेडी. तर याच्यामध्ये मेथी, तांदूळ आणि जवस, म्हणजे 2 चमचे जवस घेतलेले आहेत, आणि बाकी तांदूळ आणि मेथी 1 चमचाच आहे. हे मी रात्रीच पाण्यात भिजत घातलेलं.
आणि उन्हाळा इतका आहे की त्यामुळे ते चिकट झालेलं थोडंसं भिजत घातलं. त्यानंतर तांदूळ जवळपास 60-70% शिजेपर्यंत म्हणजे बोटाने चांगले बोटशेपे होईपर्यंत शिजवून घेतले. मग हे गाळून घेतलं. याची एक जेल्स टाईप कन्सिस्टन्सी होते. मग ते झाल्यानंतर मी हे सगळीकडे केसांना व्यवस्थित लावून घेतलं आणि जसं आपण रेग्युलर शॅम्पू करतो तसं शॅम्पू करून घ्यायचा 1 तासाभरानंतर. तर हा इतका छान हेअर मास्क आहे आणि ॲक्च्युली हे आपण नॅचरल कंडिशनर म्हणू शकतो याला, की याने काय होतं केस धुतले ना आपण तर कंडिशनर न लावता एकदम सिल्की आणि मऊसूत केस होतात. तर माझ्या आत्ता थोडेसे केस असे थोडेसे ड्राय झाल्यासारखे वाटत होते, तर मग म्हटलं चला करून बघूया. आणि ही हेअर रेमेडी मी बरेचदा करते, पण याच्यामध्ये मी एक्स्ट्रा आता तांदूळ ॲड केलेले आहेत. तर कारण मी असं बरेचदा बघितलं व्हिडिओजमध्ये की राईस वॉटर पण केसांसाठी चांगलं असतं. तर बघू शकता तुम्ही माझे खूप सिल्की स्मूथ केस झालेले होते आणि त्याला एक वेगळीच अशी शाईन वाटत होती. आणि मी माझे केस धुण्यासाठी शॅम्पू न वापरता शिकेकाई वापरते, म्हणजे त्याच्यामध्ये 5-6 प्रकारच्या पावडर मिक्स केलेल्या असतात. तुम्हाला जर हवं असेल तर मी नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये माझी शिकेकाई पावडर मी कशी बनवते किंवा होममेड नॅचरल शॅम्पू आपण म्हणू शकतो, तर तो कसा बनवते ते मी नक्की पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन जेव्हा मी नेक्स्ट टाईमसाठी बनवत असेल. आणि ही पावडर मी एकदमच मिक्स करून जवळपास 5-6 महिन्यांसाठी स्टोअर करते. तर बघा किती छान झाले होते माझे केस. आणि एंड ऑफ द डे मी माझ्या स्वतःसाठी काहीतरी केलं, त्यामुळं मला पण खूप छान वाटत होतं. एवढं जरी दिवसभरात कामाने जीव थकला असला तरी मग स्वतःसाठी आपण थोड्याफार काही गोष्टी केल्या किंवा सेल्फ ग्रूमिंगसाठी काही केलं ना की आपल्याला मस्त वाटतं. माझे काही फार लांब केस नाही आहेत, पण जेवढे आहेत तेवढे केस खूप सुंदर सिल्की आहेत आणि असं काहीतरी मी सारखं केसांवरती ट्राय करत राहते. तर त्यामुळे मला छान पण वाटतं आणि आपल्याला कसं आपण जितकं नटतो मुरडतो छान राहतो तितकं आपल्याला छान वाटतं आणि छान एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी राहते. तर असा होता आजचा माझा दिवस आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय.